नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मार्केटला गेले होते आणि तिथे मला खूप असे छान राणी आवळे भेटले आहेत। तर आता आपण त्याची आवळा सुपारी कशी करायची ती पाहूया। मित्रांनो, मला मार्केटमध्ये छान आज राणी आवळे भेटले आहेत आणि आज आपल्याला राणी आवळ्याची आवळा सुपारी करायची आहे। तर ती कशी करायची ती पाहूया। त्यासाठी मी आधी हा गॅसवर टोप ठेवला आहे पाण्याचा। त्यामध्ये पाणी आपण आधी उकळून घेऊया। आता पाणी छान गरम झालं आहे, जास्त खळखळीत उकळवायचं नाही आहे ते। आता ह्यामध्ये आपण हे आवळे टाकून घेऊया पाण्यामध्ये आणि असेच आपण 1 तास पाण्यामध्येच भिजवून ठेवूया। आता हे पहा, 1 तासाने आवळे छान रंगही बदलला आहे त्याचा आणि आता ह्याच्या पाकळ्याही पटापट सुट्या होतील। त्या आपण आता आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या सुट्या करून घेऊया। आता ह्याप्रमाणे मी सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या सुट्या करून घेतल्या आहेत। आता ह्या पाकळ्यांमध्ये आपण मीठ घालून घेऊया। जरा जास्तच मीठ आपल्याला घालायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आवळ्या आणि मीठ सारखं मिक्स करून घेऊया। आता आवळ्या आणि मीठ छान मिक्स झालं आहे। आता रात्रभर आपण आवळे हे असेच मिठामध्ये घालून झाकून ठेवूया। मित्रांनो, सकाळ झाली आहे आणि पहा, आता आवळे रात्रभर आपण मिठातच ठेवले होते। आता आपण हे प्लेटमध्ये पसरवून घेऊया आणि फॅनवरच आपण ते सुकवून घ्यायचे आहेत। तर 4-5 दिवस आवळा सुपारी बनवायला आपल्याला लागणार आहेत। अगदी सोपी पद्धत आहे। आपण हल्ली आता प्लेटमध्ये मी पसरवून घेतले आहेत आवळे सगळे आणि आता आपल्याला फॅनवरच हे आपल्याला वाळवायचे आहेत। तर हे बघा, दुसऱ्या दिवशी आवळे इतके सुकून गेले आहेत। तर हे तिसऱ्या दिवशी आवळे थोडे अजून आणखीन सुकले आहेत। आवळा सुपारी आता आपली रेडी झाली आहे। 4-5 दिवसांनी आवळे छान सुकले जातात। आताही आपल्याला अशी एका बॉटलमध्ये भरून ठेवण्यासाठी आवळा सुपारी रेडी आहे। आवळ्याचे खूप फायदे आहेत, त्यामुळे अशी आवळा सुपारी अगदी सोप्या पद्धतीची नक्की करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। पुन्हा भेटूया। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि कमेंटमध्ये मला सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तर ही आवळा सुपारी मी अशी बॉटलमध्ये भरून ठेवली आहे। घरामध्ये सगळेजण येता जाता ही आवळा सुपारी खूप आवडीने खातात। तुम्ही अशी नक्की करून पहा। थँक्स फॉर वॉचिंग।